तर माळशिरस येथील गायकवाड यांच्या आपण केळीच्या प्लॉटवर आलेलो आहे. प्रीमियम स्लरीतून वापरतात आणि ज्यावेळेस बेसळ डोस टाकतात त्यावेळेस भूमी पॉवर, मायक्रोजा, झिंक, कॅल्शियम नायट्रेट, क्रोम पोटॅशचाही ह्यांनी वापर केला इतर रासायनिक खताबरोबर. आणि महिन्याला स्लरीतून देतात, बरोबर ना? असले हा स्लरी कधी होती कधी एक नाही काय हरकत नाही, पण दर महिन्याला एक पडतेच. प्रत्येक महिन्याला सोडतो प्रत्येक महिन्याला एक स्लरी 100% आहेच. म्हणजे एक स्लरीमध्ये काय काय महिन्यात टाकताय? ग्रो ब्लूम नायट्रोकिंग प्रीमियम. गुड, छान हा. छान. तर हे वापरल्यानंतर तुम्ही बघताय की कशा पद्धतीने आज बरं, अजून हार्वेस्टिंगचा टाइम काय? माल कधी निघणार आहे? दोन श्रावण महिन्यानंतर. श्रावण महिन्यात तुम्हाला अजून 4 रुपये जास्तच भेटेल भाव. श्रावण महिन्यातून नाही म्हणजे मला सांगू का एक्सपोर्ट असतो त्याच्यावरती दर वाढत बरं, एका एकरात किती रोपं बसतात तुमची? 1200 तर गोष्टी 1200 1250. हे माळेगावचे शेतकरी आहेत, हे पण बघायला आले तुमचा आणि plot. साधारण तुम्हाला उत्पन्न एकरी किती निघतं? म्हणजे पैसे टन 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 बरं का आता रान जर एक अंदाजे 40 टनापर्यंत काढायला 40 टनापर्यंत भरपूर केळीचं झालं. उत्पन्न आहे. ह्याचा रिझल्ट असा ग्रीन पॅलेट यांनी कमीत कमी 10 वर्ष वापरल्यामुळं माती ह्यांची स्वच्छ झाली बिगर रासायनिक. ह्यांचं बेस आहे की माती चांगली राहिली पाहिजे. माती ऑर्गॅनिक झाल्यामुळं ह्यांचं उत्पन्न वाढलं. पिढ्यानपिढ्या पुढच्या पिढीला पण द्यायचं आहे ना त्यांना. पाणी नियोजन, वापसा आणि कंडिशन पद्धतीने पाणी केळीच्या नियोजन. प्लॉट मध्ये महत्वाचं म्हणजे 99% एकाच वेळेस वेन झालेली. केळीचे महत्वाचं 99% सरी वेन 100% वेन झालेली. एकच कुठंतरी एखादं फक्त खूप झाड यायचं राहिले. 99% केळीची वेन झालेली असल्यामुळे ग्रीन पॅलेटच्या माती सुधारण्यामुळे हा परिणाम झालेला आहे. साहेब ती केळ बाबतीत लांबली जाते वरच्या पाणी 5 फूट आहे. अजून फुगा येते ही इकडे काय? असा गाडाचा पूर्णपणे हे घ्या. हा पाहिजे फ्रुटर असतो फ्रुटरचा एक्सप्रेस अर्धा घेते दरवर्षी घेतो आपण. नाही, अतिशय ब्लू सुंदर मध्ये plot याच्यामध्येच अर्धा ml टाकून द्यायचं. टाकलं नंतर जमतं. हा. हा. तर आता शेतकऱ्याच्या काय मनोगत बघू. दीपक त्यांचं घ्या, मग आपण राऊंड मारू. तर आता तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा. नाही आजपर्यंतची केळी, आता ही आलेली केळी यांचं आणि मार्गदर्शन, औषधाचा रिझल्ट औषधाचा रिझल्ट कसं नाही, काय तुम्ही एक सांगा. नंबर आहे. हम्म. आम्ही प्रत्येक महिन्याला सोडतोय बी हा. आणि मारतोय बी. बर, लहानपणापासून आम्ही ती ग्रोचं ड्रेचिंग करतोच चालूच आहे. चालतो. नायट्रोकिंग ग्रोथ दोन्ही ड्रेचिंग, बरोबर. वरून स्प्रे पण झाडावरती पण स्प्रे असतो, हो, हो. झाडावरती सुद्धा स्प्रे असतो. ब्लूम, कॅल्शियम आणि फ्रुटचं घ्या. नाही पीपीएफसी ब्लूम कीड माशी राहत नाही, हा. काही स्वच्छ राहतं. हा. मग समाधानी आहात का हा, तुम्ही? समाधानी हा? समाधानी. तेव्हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकरी समाधानी पाहिजे. नाही त्यांचे कष्ट, त्यांचे खर्च हे सगळं करून त्यांना जे समाधान आहे ते दिसलं पाहिजे आपल्याला. तर एकंदरीत आणि शेतकऱ्यांना काय सांगू शकता? तुमची बाग बघून इतर बाकीच्या लोकांना काहीतरी सांगा. औषधाबद्दल काय आता सांगता? आजूबाजूला आम्ही आता येता 4-5 प्लॉट बघून आलोय. बर असा प्लॉट कुठंच नाही.